आणि आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. राज्यात कोरोनाच्या XBB विषाणूच्या 627 रुग्णांचं निधन झालंय. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आणि त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी पालिकेसह सार्वजनिक रुग्णालयांमध्ये लस डोसची उपलब्धता नाही. ही उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशाची वाट न पाहता राज्य सरकार उत्पादकांकडून खरेदी करणार आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनुसार ही माहिती मिळते. अग्निशमन दलाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या तपासणीत मुंबईतील 44 इमारती हॉटेल्समध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचं समोर आलंय. अग्निशमन यंत्रणा कार्यरत किंवा सुस्थितीत करण्याची नोटीस या 44 इमारतींच्या सोसायटी आणि हॉटेल्स मालकांना बजावण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात स्टुडिओचं बांधकाम करण्यासाठी कठोर नियमावली बनवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नवीन धोरण आखलं जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी मुंबईतील एसी लोकल रद्द केल्या जात असल्यानं पासधारकांचं मोठं नुकसान होतं आणि याची भरपाई रेल्वे करणार आहे का असा सवाल प्रवाशांनी केलाय. कर्जत, खोपोली, बोरिवली, विरार, पालघर, पनवेल अशा स्थानकांपर्यंत चालवण्यात येणारी रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा प्रवाशांसाठी मृत्यूमार्ग ठरते. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय. वर्षभरात 4,500 अपघात झालेत. नाशिकच्या सप्तशृंगी देवी गडावर आता दर्शनासाठी व्हीआयपींना शुल्क भरावं लागणार आहे. देवस्थान ट्रस्टने प्रति व्यक्ती 100 रुपयांप्रमाणे सशुल्क दर्शन सुविधा येत्या गुरुवारपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. खानदेशात कापूस आवक एप्रिल महिन्यात वाढली. कापसाची आवक सध्या प्रतिदिन सरासरी 50,000 क्विंटल आहे. खेडा आणि थेट खरेदी वेगात सुरू असून खेडा खरेदीत किमान दर 7,800 रुपये, कमाल दर 8,050 रुपये प्रति क्विंटल मिळतोय. राज्यातील यंदाचा साखर हंगाम जवळजवळ संपल्याचा जमा आहे. 14 एप्रिल अखेर राज्यात केवळ 3 साखर कारखाने सुरू होते. केवळ 104 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. खानदेशात मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास प्रति क्विंटल 11,000 रुपयांचा कमाल दर मिळतोय आणि त्याची आवक जळगावमधील अंमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर आणि नंदुरबारमधील शहादा बाजार समितीत अत्यल्प आहे. सटाणा शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलाय. चावडी चौकात धावत सुटलेल्या 2 वळूंनी दुचाकीवर जाणाऱ्यांना जोरदार धडक दिली आणि त्यात एक जण गंभीर जखमी झालाय. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जी आहे ती नागरिक करतायत. शिवसेनेच्या वतीने सोलापुरात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मुस्लिम धर्मगुरू, विविध पक्षातील मुस्लिम समाजाचे प्रमुख यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक एकता टिकावी, हिंदू मुस्लिम हे एकत्र राहावेत यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. महाविकास आघाडीची नागपुरात आज वज्रमूठ सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय रणनीतीवर चर्चा केली. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून शहा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि या सभेचं प्रमुख आकर्षण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे असणार आहेत. तेजस हे भाषण न करता प्रेक्षकांमध्ये बसून सभा पाहतील अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोध्रा प्रकरणातून बाळासाहेबांनी वाचवलं. आज तेच शिवसेनेला हिंदुत्व शिकवतात असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. बाळासाहेबांशी बोलून भाजपा नेते पक्षातलं भांडण सोडवण्यासाठी मार्ग शोधत होते असंही सावंत यांनी म्हटलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले. तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत असं म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांवर छत्रपती संभाजीराजे यांनी निशाणा साधलाय. नवी मुंबईतील ब्लू डायमंड जवळ एका वाहतूक कर्मचाऱ्याला कार चालकाने बोनेटवरून फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय. वाहतूक कर्मचाऱ्याने कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मुजोर चालकाने कार न थांबवता ती तशीच सुरू ठेवत पोलीस कर्मचाऱ्याला ठोकरलं. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरून 20 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली.
जिल्हा परिषदांमधील 75,000 पदांची सरळ सेवेने भरती करण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 19,000 पदे भरण्यात येणार आहेत। ही प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नसल्याने ग्रामविकास विभागाने नाराजी व्यक्त करत भरतीला प्राधान्य देण्याचा आदेश दिलेला आहे। आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।